नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला अद्वैतसाठी कॉफी घेऊन आलेली असते. त्यावेळी अद्वैत अतिशय शांत असतो आणि त्याचं काम करत असतो. कला मनात विचार करते की असा कसा आहे हा, याच्यावर एवढा जीवघेणा हल्ला झाला तरी हा एवढा शांत कसा. हा शांत आहे की मी जास्त विचार करते या सगळ्या गोष्टीचा. आणि सेम आईसुद्धा मला हीच गोष्ट सांगत होती की चांदेकरच्या कुठल्याही बाबतीत मी जरा जास्तच विचार करायला लागली आहे. परंतु ती स्वतःशीच म्हणते की नाही छे हे काय, हे असं कसं काय होऊ शकतं. मी फक्त माणुसकीचं नातं दाखवते आणि माणुसकीच्या नात्यापलीकडे दुसरं कुठलं चांगलं नातं असू शकतं चांदेकर आणि माझ्यामध्ये. आणि त्याच्या जागी जर इतर कोणी असतं तरीसुद्धा मी हाच विचार केला असता. नाही, मी या सगळ्या गोष्टीचा ना जरा जास्तच विचार करते म्हणून मला असं वाटतंय. असं काहीच नाही आहे आणि असं कधी होऊ पण शकत नाही. आता कला तिचं एकटीत बोलत असते आणि त्यामुळे तो आवाज आता अद्वैतच्या कानावर पडत असतो. पण काय बोलते हे त्याला समजत नसतं. अद्वैत म्हणतो की काय बोलतीये. तर असं म्हटल्यावर कला म्हणते की अरे चांदेकर, घाबरले ना मी, किती मोठ्याने बोलशील. अद्वैत म्हणतो की मी काय बोललो मोठ्याने, तू मला डिस्टर्ब करतीये. अरे मी कशाला तुझ्याशी खोटं बोलेल, मी तुझ्याशी एक शब्द तरी बोलले का. अद्वैत म्हणतो की एक मिनिट, तुला ताप तर नाही आला ना गं. नाही, तुला कशाला ताप येईल, तू भरभरून लोकांना ताप देत असते, तुला कसला आलाय ताप. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर मी काही ताप वगैरे नाही हा देत तुला. नाही, आजकाल मी बघतोय की या सगळ्या गोष्टीचा ना जरा जास्तच विचार करते तू. नाही, तू विचार करते या गोष्टीचा मला रिस्पेक्ट आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी माझ्या कुटुंबासोबत नेहमीच सेफ फील करतो आणि माझं ऑफिससुद्धा माझं एक कुटुंबच आहे. त्या कुटुंबात देखील मला सेफ वाटतं. आणि जेव्हापासून मला ही गोष्ट समजायला लागली आहे, जेव्हापासून मी काम करायला लागलो आहे, तेव्हापासून ही गोष्ट मला जाणवते की मी सेफ आहे ऑफिसमध्ये. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे तू बोलतो ना ते अगदी बरोबर आहे, परंतु कधी कधी काय होतं की परिस्थिती कधी कधी बदलत असते. कला अद्वैतला समजून सांगत असताना नेमकी तिथे रोहिणी आलेली असते आणि रोहिणी या दोघांचं बोलणं ऐकत असते. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, याआधी कधीच तुझ्याशी असा घातपात वगैरे झाला नाहीये, याचा अर्थ असा घातपात पुढेही होणार नाहीये असं काही नाहीये. मंडळी, जर व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर लगेचच आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. रोहिणी विचार करते की नाही, काहीही करून मला एकदा अद्वैतशी बोलायला हवं आणि अद्वैतला मला शब्दात अडकायला हवं. एकदा की अद्वैत शब्दात अडकला ना तर मात्र माझं काम 100% झालं. तर अद्वैत कलाला म्हणत असतो की एका अर्थी तू जे काही बोलते ते खरं आहे, परंतु मला नाही वाटत असं. कारण आपण जेव्हा काही चुकीचं करत असतो किंवा आपल्यासोबत जी कोणी व्यक्ती असते ती जर आपल्याबद्दल काहीतरी चुकीचं वागते किंवा चुकीचं कृत्य करते तर त्याचे इंडिकेशन्स आपल्याला मिळत असतात. परंतु मला विचारशील तर मला तसं काहीच जाणवत नाही. कला म्हणते की कारण तू संशयाच्या दृष्टीने कोणाला बघत नाही ना, म्हणून तुला असं वाटत नाही आणि म्हणून तुला कोणावर संशय येत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय काय म्हटलीस तू. अगं मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुला नक्की काय म्हणायचं आहे की मी माझ्याच लोकांवर संशय घेऊ. कला म्हणते की चांदेकर, अरे मी तुला जे समजून सांगते त्या गोष्टीचा एकदा विचार कर. अरे हे जे कोणी करतंय ना ते आपलेच माणसं असतील असं नाही ना. म्हणजे बघ ना, या सगळ्याच्या पाठीमागे कोणीही असू शकतं. अद्वैत म्हणतो की पुन्हा तेच तू मला सांगतेय आणि मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की असं काही नाही आहे. हे बघ, एवढा विचार करायची काही गरज नाही आहे, मी अगदी सेफ आहे आणि आता मला काम आहे, मला माझं काम करू दे, तू जा बरं. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, तू मला काही खोलीच्या बाहेर काढतोयस का. अद्वैत म्हणतो की हो काढतोय, कारण ही खोली माझी आहे. माझ्या खोलीत मी तुला स्पेस दिली आहे आणि आता मला माझी स्पेस हवी आहे. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर प्लीज चिडू नको आणि सगळ्यात महत्त्वाचं गैरसमज तर अजिबात करून घेऊ नको. अद्वैत म्हणतो की बरं समजलं, आता 3 म्हणण्याच्या आतमध्ये तू जाणार आहेस की नाही. मग अद्वैत 1 2 3 मोजायला लागतो तर इकडे रोहिणीही निघून गेलेली असते पटकन तिथून आणि मग कलाही तिथून निघून जाते. कला आता तिथे चालत येते. त्यावेळी रोहिणी तिचा पाठलागच करत असते. रोहिणी तिचं बोलणं ऐकत असते. कला स्वतःशीच म्हणत असते की नाही, चांदेकरला जरी काहीही वाटत असलं तरी मला मात्र या गोष्टीशी ठाम राहायला पाहिजे आणि मला मात्र शोधून काढायला पाहिजे की हे सगळं कोणी केलंय ते. मला मात्र कोणावर तरी संशय आहे एवढं नक्की. त्यामुळे मी आता पोलिसांना फोन करते आणि त्यांना विचारते की त्यांच्या हाती काही लागलंय का आणि आमच्यावर हल्ला झाला होता ही गोष्ट मला पोलिसांना सांगायलाच हवी. असं म्हणत कला आता पोलिसांना कॉल करते. त्यावेळी रोहिणी तिचं बोलणं ऐकत असते.
कला पोलिसांना सांगते की ॲक्च्युली मी कला अद्वैत चांदेकर बोलते. ते उंदीर मेल्याचं जे काही केस होती ना, त्या केसबद्दल मला तुम्हाला अजून माहिती द्यायची आहे. इन्स्पेक्टर सांगतात की अहो आम्ही तुमच्याच घरी येत होतो. ॲक्च्युली तुमच्याकडनं जे फूड सॅम्पल आले होते ना, त्याचे रिपोर्ट आलेत. ॲक्च्युली आम्हालासुद्धा त्याचबद्दल बोलायचं होतं म्हणून आम्ही येतो आहे. कला म्हणते की ठीक आहे चालेल, मग तुम्ही या, मी आजोबांच्या कानावर तसं घालते. कला फोन ठेवते आणि तिथून निघून जाते. परंतु रोहिणी मात्र आता खूप घाबरलेली असते. कारण कलाने आता पोलिसांना कॉल केलेला असतो आणि त्याच्या आत आता तिला तिचं काम उरकायचं असतं. म्हणून रोहिणी लगेचच अद्वैतकडे जाते. रोहिणी अद्वैतला म्हणते की अद्वैत काही कामात आहेस का? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आत्या, बोल ना, काय बोलतेस? तेव्हा रोहिणी म्हणते की अरे अद्वैत बघ ना, ही कलासारखी पोलीस 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 करते. अरे मला तर या गोष्टीचं टेन्शन आलंय. उगाच या गोष्टींचं आबांनी नको टेन्शन घ्यायला. म्हणजे बघ ना, पुन्हा पुन्हा ती तोच विचार करणार. आबांच्या मनस्थितीचा विचारच करत नाही आहे ही मुलगी. आणि मला काय वाटतं अद्वैत, तू ना एकदा तिच्याशी बोलायलाच हवं. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी बोलेल तिच्याशी. परंतु जोपर्यंत तिच्या शंका मिटत नाही तोपर्यंत ती गप्प बसेल असं मला तरी वाटत नाही. रोहिणी म्हणते की खूप हेकेखोर मुलगी ही, परंतु जाऊ दे, तू तिच्याशी एकदा बोलून बघ बघ काय होतं ते. रोहिणी आता तिथून निघून गेलेली असते. रोहिणीचं काही काम झालेलं नसतं. तर इकडे राहुल एका माणसाला पैसे देत असतो. त्याने खूप सारे पैसे त्या माणसाला दिलेले असतात आणि त्याला सांगतो की आता मी जे काही तुला सांगतोय ना तेच तू करायचंस. त्यावर तो माणूस म्हणतो की अहो साहेब, प्लीज असं करू नका. साहेब, मी असं काही करू शकत नाही आहे, कारण मी जर असं काही केलं तर माझा धंदा बंद पडेल. मग राहुल त्या माणसाची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो की हे बघ, आता जास्त नखरे करू नकोस हा. ऑलरेडी मी तुझे हात खूप गरम केले आणि आता तू माझं डोकं गरम करू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की जर माझं डोकं खराब झालं ना, तर तुझं डोकं गरम करायला मला जास्त वेळ लागणार नाही. आणि आता तूच या गोष्टीचा विचार कर की तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचं काय आहे, तुझा धंदा की तुझा जीव? बरं मला सांग, नाव काय आहे तुझं? त्यावर तो मुलगा सांगतो की निलेश. राहुल म्हणतो की अरे वा, निलेश, निलेश चांगलं नाव आहे. आता तू काळजी करू नको, मी तुला अजून पैसे देईल, परंतु आपलं काम मात्र फत्ते झालं पाहिजे. तुला मी एवढे पैसे देईल अजून की तू तुझ्या आयुष्यात कधी तेवढे बघितले नसतील, परंतु तुला मात्र हे काम करावंच लागेल. मग राहुल आता त्या निलेशला सगळा काही त्याचा प्लॅन समजावून सांगतो. निलेशला प्लॅन कळलेला असतो. राहुल त्याला सांगत असतो की तुला जर कोणीही विचारलं तर तुला हेच सांगायचं आहे की त्या केकवर औषध तू मारलं होतंस आणि ही गोष्ट तू राहुलला म्हणजे मलाच काही सांगितलंच नव्हतं याबद्दल. निलेश म्हणतो की हो साहेब चालेल. पण झालं असं असतं की मित्रांनो, तिथे सोहम देखील उभा असतो. सोहम त्याच्या मित्रासोबत गप्पा मारत असतो आणि तोपर्यंत त्याचं राहुलकडे लक्ष गेलेलं नसतं. जेव्हा त्याचा मित्र निघून जातो तेव्हा सोहमचं लक्ष हळूच मागे जातं आणि राहुल निलेशशी बोलतोय हे त्याला कळतं. मग सोहम आता राहुलकडे येतो आणि राहुलच्या खांद्यावर हात ठेवतो. राहुल आता घाबरलेला असतो आणि जेव्हा सोहमला तो बघतो तेव्हा तो चांगलाच टरकतो. राहुल सोहमला म्हणतो की सोहम, अरे तू इकडे काय करतोयस? सोहम म्हणतो की अरे हाच प्रश्न मी तुला विचारणार होतो की तू इकडे काय करतोयस? राहुल म्हणतो की काही नाही रे, जरा माझं एक ऑफिसचं काम होतं ना, म्हणून ते ऑफिसचं काम करण्यासाठी आलो होतो मी, बाकी काही नाही. आणि तू काय करतोयस इथे? सोहम म्हणतो की काही नाही, मी जरा ना माझ्या एका मित्राला भेटायला आलो होतो. ॲक्च्युली मला त्याला एक पार्सल द्यायचं होतं म्हणून मी आलो होतो. राहुल म्हणतो की अच्छा अच्छा ठीक आहे, मग आपण सोबत जाऊयात का घरी? चल आपण दोघं पण सोबत जाऊयात. त्यावेळी सोहम म्हणतो की नाही नाही, मला नाही येता येणार, कारण मी माझी बाईक आणली आहे ना, मी माझ्या बाईकवर जातो, तू जा तुझ्या गाडीने. असं म्हटल्यावर राहुल म्हणतो की ठीक आहे चालेल. सोहम आता त्याची बाईक घेऊन तिथून निघून जातो. पण राहुलला असं वाटतं की सोहमला कुठल्याही प्रकारचा डाऊट आलेला नाही आहे. सोहमला डाऊट आलेला नसतो, परंतु सोहमने जेव्हा राहुल निलेशसोबत बोलत होता तेव्हा निलेशला मात्र बघितलेलं असतं. तर इकडे घरात सर्वजण पोलिसांचीच वाट बघत असतात आणि त्याचवेळी तिथे पोलीस येतात. आता इन्स्पेक्टर शिंदे म्हणतात की साहेब आम्ही त्या दिवशी जे फूड सॅम्पल घेऊन गेलो होतो ते फूड सॅम्पल आम्ही टेस्ट केले आणि त्याचे रिपोर्ट देखील आलेत. पण त्या रिपोर्टमध्ये आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं संशयास्पद काही आढळलेलं नाही आहे. तर हे ऐकल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव येतो. सगळेजण शांत होतात. मग कला सांगते की परंतु इन्स्पेक्टर साहेब, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे ज्या दिवशी अवॉर्ड फंक्शन होतं ना, त्या दिवशीसुद्धा आमच्या गाडीवर 2 गुंडांचा हल्ला झाला होता. अहो, चांदेकरला त्याने बेशुद्ध करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि मग त्यानंतर हे केकचं प्रकरण झालं आणि केकची विषबाधा झाली. आणि मला असं वाटतंय की ह्या 2 गोष्टींचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे.
आणि नक्कीच या सगळ्यामध्ये कोणीतरी हे सगळं घडून आणते असंच मला वाटतंय. आता कला जास्तच आतमध्ये शिरत असते, त्यामुळे रोहिणी म्हणते की कला, अगं आता इन्स्पेक्टर म्हणालेत ना की जास्त विचार करायची काही गरज नाही आहे आणि तसंही त्या पदार्थांमध्ये काही आढळलं नाही आहे संशयास्पद, मग तू कशाला बोलतीयस आता एवढं. इन्स्पेक्टर म्हणतात की नाही मॅडम, मिसेस चांदेकर जे काही बोलताय ते अगदी बरोबर आहे. ॲक्च्युली झालं आहे असं की आम्हाला देखील हाच संशय आला आहे की कोणीतरी हे जाणून बुजून करतं आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट आम्हालाही समजते आणि आम्ही आता याची चांगलीच चौकशी करू. तेव्हा कला म्हणते की थँक्यू सो मच सर. पण आता रोहिणीला मात्र टेन्शन आलेलं असतं की पोलीस आता ह्या प्रकरणाच्या अधिकच आतमध्ये शिरणार. तेवढ्यातच राहुल तिथे आलेला असतो. राहुल सोबत निलेशला घेऊन आलेला असतो आणि रोहिणी आता विचार करते की बापरे, आता काय याला सुचलंय मध्येच, आणि याला जर नीट सुचलेलं असेल तर बरं होईल, नाही तर हे प्रकरण ना हा मुलगा अजून जास्त वाढून ठेवेल. इकडे संगीता टेन्शन घेत असते आणि नवीन बिझनेस सुरू करायला नाही म्हणत असते. त्यामुळे काजल संगीताला खूप गोष्टी समजावून सांगत असते आणि काजल संगीताला सांगत असते की खरे बाई, अहो का करताय तुम्ही असं, मला सांगा, असं मूड ऑफ करून बसणं हे योग्य आहे का. आणि मला सांगा की आपण जर सुरुवातच केली नाही तर हे सगळे कामं आपल्याच्याने होणार आहेत का, नाही होणार. आपल्याला नवा विचार करायचा आहे की नाही, आपल्याला ही परिस्थिती, जी काही आपली परिस्थिती चालली आहे अशीच ठेवायची आहे का, आपल्याला पैशांची गरज आहे की नाही. मला सांगा आई, जर आपण असंच वागत राहिलो तर आपण ही सगळी मेहनत कशासाठी घेतोय आणि आपण का करणार आहोत एवढी मेहनत. तू जर आत्ताच हातपाय गाळून बसली तर कसं होणार. आपल्याला बिझनेस सुरू करायचा होता की नाही, आपल्याला दाजींचे पैसे लवकर द्यायचे आहेत की नाही, मग काय करायला पाहिजे आता ह्यावेळी, आपण काम कसं करायचं याचा विचार करायला पाहिजे. मग तू काय एवढी डिप्रेस्ड आणि एवढं विचार करत बसले या सगळ्या गोष्टींचा आणि आता बिझनेस करायला नाही म्हणते. अगं मी माझ्या सगळ्या मित्रांना कामाला लावलंय. पक्याला तिकडे चौकशी करायला पाठवलंय. दिवसभर तो पोरगा फिरतोय. आणि बाबांचं सांगायचं म्हटलं तर बाबासुद्धा मित्रांच्या कंपनीमध्ये गेलेत चौकशी करायला. आता थोड्या वेळात ते सुद्धा येतील घरी. आणि मग तू त्यांना काय सांगणार आहे सांग बरं मला. असं सांगणार आहेस का त्यांना की नाही हो, मला कलेची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं सोडते. अगं आई, कसला विचार करतेस तू एवढं. आपली ताई खूप भक्कम आहे, ती सगळ्या गोष्टी तिच्या व्यवस्थित हँडल करू शकते. आता तेवढ्यातच काजलला पक्याचा फोन आलेला असतो. काजल म्हणते की पक्याचा फोन, जाऊ दे ना, कशाला उचलायचा उगाच. तेव्हा संगीता तिच्याकडे डोळे वाटारून बघते. काजल म्हणते की बरं बाई, उचलते मग. काजल आता पक्याशी बोलत असते. इकडे राहुल हा निलेशला घेऊन आलेला असतो. राहुल सगळ्यांना म्हणतो की मला तुम्हा सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सगळेजण आता राहुलकडे बघू लागतात. त्यामुळे राहुल म्हणतो की तुम्ही सर्वजण एवढे टेन्शनमध्ये का आहात. अच्छा, राईट. हे सगळं तुम्हाला केकच्या प्रकरणामुळे होतं आहे ना, म्हणजे केकच्या प्रकरणामुळे तुम्ही जास्त टेन्शनमध्ये आहात ना. परंतु जाऊ द्यात, आता तुमचं टेन्शन जाणार आहे, कारण मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. हा नीरज आहे, हा पेस्ट कंट्रोलवाला आहे आणि याने आपल्या ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोल केलं होतं. ॲक्च्युली दादा, तुला माहिती आहे, तुझी जेव्हा सक्सेस पार्टी होती ना, तेव्हा पार्टीच्या आधी ना मला तुझ्या केबिनमध्ये जरा 2-3 झुरळं दिसली. त्यामुळे मी लगेच याला सांगितलं की ऑफिसमध्ये ये आणि ऑफिसमध्ये येऊन सगळं पेस्ट कंट्रोल करून टाक. नाही म्हणजे याचा परिणाम हा झाला की झुरळं तर गेलीच, परंतु त्यासोबत उंदीरही गेले. निलेश म्हणतो की हो साहेब, अगदी बरोबर बोलताय. मी आलो होतो पेस्ट कंट्रोल करायला तुमच्याकडे आणि सर बोलले की रात्रीचे पेस्ट कंट्रोल करून घ्या, म्हणजे कसं की सकाळची कामं चालतात इथे. त्यानंतर ऑफिसच्या शेजारी कॅन्टीनसुद्धा आहे, सगळे लोक तिथेच जेवायला बसतात, त्यामुळे मी माझं काम रात्रीचंच केलं. त्या म्हणते की हो, परंतु या सगळ्याचा केकशी काय संबंध आहे. तेव्हा निलेश आता सांगू लागतो की हो, जेव्हा मी पेस्ट कंट्रोल करायला गेलो ना, तेव्हा तिथे केकचे तुकडे पडलेले होते. पदार्थांकडे लगेच अट्रॅक्ट होतात, म्हणून मी काय केलं की त्या केकवर पण पेस्ट कंट्रोल केलं, म्हणजे केकवर पण मी औषध मारलं. आता राहुलने स्टोरी तर अगदी बरोबर बनवलेली असते, जेणेकरून त्याच्यावर कोणी संशय घेणार नाही. आणि मग कला राहुलला विचारते की राहुल, जर या सगळ्या गोष्टी जर तुला आधीच माहीत होत्या तर जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हा विषय झाला तर त्याच दिवशी तू हे सगळं का नाही सांगितलंस. तर इकडे काजल ही पक्याशी बोलत असते की हा काजलला गुड न्यूज देतो. काजलला तो सांगतो की काजल, अगं तुला माहिती आहे का, आपल्या टिफिनसाठी आपल्याला पहिलं गिऱ्हाईक मिळालं सुद्धा. काजल म्हणते की अरे वा, काय सांगतोस काय. पक्या सांगतो की हो, आता ती मुलं माझ्यासोबत आहे
ॲक्च्युली त्यांना काकीशी बोलायचं आहे असं म्हटल्यावर असं म्हटल्यावर काजल मुद्दाम म्हणते की अच्छा अच्छा त्यांना आईशी बोलायचं आहे, जाऊ दे असं म्हटल्यावर संगीता म्हणते की आण इकडे फोन. संगीता आता त्या मुलांशी बोलायला लागते. ती मुलं संगीताला म्हणत असतात की तुम्ही टिफिन सेवा देतात का? संगीता म्हणते की हो, मी संगीता खरे बोलते आणि मी टिफिन देते, मला सांगा की तुम्हाला किती लोकांचा टिफिन हवा आहे? त्यावर तो मुलगा सांगतो की आम्हाला 5 लोकांचा टिफिन हवा आहे आणि हो, महाशिवरात्री येते तर महाशिवरात्रीला आम्हाला उपवास आहे, मग आम्हाला उपवासाचा सुद्धा टिफिन हवा आहे. ते की चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग तो मुलगा संगीताला विचारतो की टिफिन किती रुपयांना आहे? संगीताला कळत नाही काय सांगावं ते. मग काजल तिला इशारा करून सांगते की 80 रुपये सांग, 80 रुपये. संगीता सांगते की 80 रुपयाला टिफिन आहे. मग ती मुलं विचारतात की 80 रुपये, बरं तुम्ही काय काय देता टिफिनमध्ये? मग काजलच संगीताला सांगत असते की काय काय द्यायचं, पोळी, 4 पोळ्या, भात असेल, वरण असेल, भाजी असेल. त्यावर तो मुलगा विचारतो की टिफिनमध्ये काही गोड भेटेल का, गोड? असं म्हटल्यावर संगीता म्हणते की हो भेटेल ना. संगीता म्हणते की हो भेटेल ना. मग काजल तिला इशारा करून सांगते की गोड जर लागत असेल तर 105 रुपये टिफिन आहे. मग संगीता त्यांना सांगते की गोड जर लागत असेल तर 105 रुपये टिफिन आहे. तो मुलगा म्हणतो की 105? संगीता म्हणते की जास्त होतं आहे का, कमी करू का? त्यावर तो मुलगा म्हणतो की नाही 105 नाही, 110 घ्या, परंतु आम्हाला टिफिन मात्र छान हवा आहे. असं म्हटल्यावर संगीता म्हणते की हो, मी टिफिन तर अगदी छानच देते, तुम्ही काळजीच करू नका जेवणाची. असं म्हणून संगीता फोन ठेवते. आता संगीताला खूप आनंद झालेला असतो की तिला पहिलं गिऱ्हाईक लागलेलं असतं. कला म्हणते की खरे बाई, आता तरी खुश आहात ना तुम्ही? संगीता म्हणते की हो ग, आपण सगळं करूयात, परंतु महाशिवरात्रीचं काय? महाशिवरात्रीचं त्यांना उपवासाचा टिफिन हवा आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हे सगळं कसं करायचं? तुला माहिती आहे ना, महाशिवरात्रीच्या दिवशीच तुझ्या काकांचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून, आणि कलेने शपथ घेतली होती की ज्याने कोणी हा ॲक्सिडेंट केला आहे त्याला ती धडा शिकवणार म्हणून. काजल संगीताला सांगत असते की अहो खरे बाई तुम्ही कशाला टेन्शन घेताय बरं? तुम्हाला आपल्या कलाताईवर विश्वास आहे की नाही? आपली कलाताई सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करत असते. अहो तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज आहे? आणि तसंही महाशिवरात्रीला अजून 2-3 दिवस तरी बाकी आहे. खरे बाई, अहो कशाला या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेताय? हा तर दिवस सेलिब्रेशनचा आहे, तुम्हाला कळतंय का? आपल्याला पहिली ऑर्डर मिळाली सुद्धा. संगीता म्हणते की हो, आपल्याला पहिली ऑर्डर मिळाली, मी तर बाबा खूप खुश आहे. आता पहिल्या ऑर्डरीचा पहिला डब्बा देवाला. काजल म्हणते की हो देवालाच, मला माहिती आहे देवाला म्हणून. मग काजल आता संगीताला मिठी मारते. संगीताला खूप आनंद झालेला असतो, कारण तिला पहिल्यांदा पहिली ऑर्डर टिफिनची भेटलेली असते आणि तिला तिचा बिझनेस मोठा करायचा असतो आणि मोठा करण्यासाठी ती तत्पर असते, ती फार एक्सायटेड असते. आता दोन्हीही मायलेकी मिळून हा बिझनेस करणार असतात. आता बघूयात, आपल्याला पुढे दिसेलच की त्यांचा बिझनेस किती सक्सेसफुल होतोय ते. इकडे कलाने राहुलला विचारलेलं असतं की राहुल, जर या गोष्टी तुला आधी माहीत होत्या आणि तू जर पेस्ट कंट्रोल करायला सांगितलं तर ही गोष्ट तू आधी सगळ्यांना का नाही सांगितली जेव्हा हे सगळं प्रकरण झालं? राहुल म्हणतो की अगं कला, म्हणजे मी उंदरांच्या बाबतीत बोलणार होतो तेव्हा. कला म्हणते की कधी बोलणार होता, कधी सांगणार होता तू? मग रोहिणी म्हणते की थांब राहुल, कारण रोहिणीला कळलेलं असतं की हा माती खाणार, त्यामुळे मलाच मध्ये जावं लागेल. रोहिणी कलाला म्हणते की 1 मिनिट, तुला काय म्हणायचंय ग? म्हणजे काय म्हणते तू राहुलला? कुठल्या आवाजात बोलते, कळतंय का तुला जरा? तुला काय वाटलं मला काय तुझ्या गोष्टी समजत नाही? मला काही कळत नाही तू जे काय करती असते? आणि मला माहिती आहे कला, तू हे सगळं मुद्दाम करते, तू हे सगळं मुद्दाम बोलतेय. माझ्या राहुलला तू मुद्दाम वाटा देते, त्यामुळे माझा राहुल भटकेल आणि मग काय, सगळ्या गोष्टींचा ब्लेम तू राहुलवर टाकायला मोकळी. सगळ्या गोष्टींचा ब्लेम तू राहुलवरच टाकशील, सगळं काही राहुलने केलं असंच सांगशील ना, की या सगळ्या प्रकरणाशी तुझं नाव तर क्लिअर झालंय म्हणून. त्यामुळे उगाचच तुझ्यावर आलेल्या गोष्टी राहुलवर टाकून तुला काही मोकळं व्हायचं आहे का? तेव्हा कला विचार करते की मी तर राहुलला असं काही बोलले नाही आणि माझा बोलण्याचा असा अर्थही नव्हता, तर रोहिणी मॅडम हे स्वतःहून का सगळं ओढावून घेताय? कला रोहिणीला म्हणते की रोहिणी मॅडम, अहो काही काय बोलताय तुम्ही? अहो मी तर फक्त माझ्या मनातला विचार तुम्हाला बोलून दाखवला, या पलीकडे काहीच नाही. रोहिणी म्हणते की अच्छा, तुझ्या मनातला विचार तू बोलून दाखवला का? ठीक आहे, मग माझ्याही मनात एक विचार आलाय, बोलून दाखवतो. नाही म्हणजे अद्वैतसाठी केक तू बनवलास, ओके? तू ऑफिसमध्ये केक घेऊन गेली, त्यानंतर जेव्हा अद्वैतवर हल्ला झाला तेव्हा देखील तूच त्याच्यासोबत होतीस. आणि कला तुला कळतंय का ह्या दोन्ही सिच्युएशनमध्ये काय कॉमन आहे ते? या दोन्ही सिच्युएशनमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे तू.
याचा अर्थ काय की या सगळ्या गोष्टी तूच घडवून आणल्या ना. आणि कला कसं असतं माहिती आहे का, जो गुन्हेगार असतो ना तो स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी काहीही करू शकतो. आणि तसंही जो गुन्हेगार असतो ना गुन्हेगार, तो मात्र दुसऱ्याबद्दल खूप काळजी दाखवतो, कारण त्याला भीती असते की उगाच तो तो पकडला जाऊ नये म्हणून म्हणून त्या व्यक्तीची तो केअर करत असतो आणि फेक काळजी घेत असतो. आणि बघ आता सगळ्यात जास्त घरामध्ये कोणाला काळजी आहे अद्वैतची? तुलाच आहे की, कारण तूच या घरामध्ये राहते. अद्वैत कुठे आमचा कोणी लागतो? अद्वैतची आम्हाला कुठे काळजी आली आहे? काळजीचा दिंडोरा तर तूच पिटतीये ना, आणि तुलाच एकटीला अद्वैतची काळजी आहे. आम्ही हे सगळं प्रकरण बंद करायचं बघतो, परंतु तू तू मात्र हे प्रकरण अजून वाढवतीये. याचाच अर्थ काय, तर तू आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेस. खरं सांगू का कला, खरं सांगितलं या सगळ्या गोष्टी तूच केल्या आहेत. तर कला म्हणते की रोहिणी मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही, आणि हे असं का म्हणताय मला तुम्ही? अहो मी असं काही केलेलं नाही आहे. रोहिणी म्हणते की हो ना, झोंबलं ना तुला, मग तुला लाज वाटत नाही माझ्या मुलावर तू आरोप करतेस ते? कला म्हणते की रोहिणी मॅडम हे बघा, शांत व्हा. आताच त्यांनी केकसाठी लागणारं सगळं साहित्य तपासलंय, त्याचे रिपोर्ट्स देखील ते घेऊन आले आणि त्याच्यामध्ये त्यांना काही एक मिळालेलं नाही आहे. आता त्यांनीच एक गोष्ट सांगितली ना की मी निर्दोष आहे म्हणून, केकच्या साहित्यांमध्ये असं त्यांना काही आढळलं नाही आहे. तर रोहिणी म्हणते की हो ना, हो अगदी बरोबर बोलते, परंतु ही शक्यता नाकारता येत नाही ना की केकच्या वरून तू काहीतरी टाकू शकतेस. म्हणजे काय, तर केकच्या वरून सुद्धा तू काहीतरी टाकलेलं असेल, म्हणजे केकच्या वरून सुद्धा काहीतरी तू विष वगैरे टाकलंच असशील ना. त्यावेळी राहुल रोहिणीला म्हणत असतो की मम्मा मम्मा अगं तू चिडू नकोस बरं, मम्मा अगं तू थांब, मी बोलतो तिच्याशी. मग राहुल आता कलाला सांगू लागतो का अगं ॲक्च्युली कला झालं असं की याने त्या केकवरनं फवारणी केली, त्या केकच्या तुकड्यांवर फवारणी केली, ही गोष्ट त्याने मला आत्ताच सांगितली आणि ही गोष्ट मलाही आत्ताच कळली आहे म्हणून. हो की नाही रे? त्यावर निलेश म्हणतो की हो हो साहेब बरोबर बोलताय. राहुल म्हणतो की हे सगळं जे प्रकरण आहे ना ते खरं काय आहे हे सगळ्यांना खरं कळावं म्हणून मी आज याला इथे घेऊन आलो. राहुल आता इन्स्पेक्टरला म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, अहो ह्या सगळ्या प्रकरणामुळे ना खूप गोंधळ उडाला होता, त्यामुळे पहिल्यांदा मी तुमची माफी मागतो, परंतु आता मात्र सगळा गोंधळ क्लिअर झालाय. पण आता काय, आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या आहे, म्हणजे सगळे डाऊट्स वगैरे सगळ्यांचे निघून गेलेत, त्यामुळे आता ह्या केसचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे ना. त्यावेळी इन्स्पेक्टर म्हणतात की हो तुम्ही बरोबर बोलताय, परंतु जोपर्यंत आबासाहेब आदेश देत नाही, जोपर्यंत आबासाहेब सांगत नाही, तोपर्यंत ही केस काही क्लोज होणार नाही. आबा म्हणतात की नाही नाही, माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे, त्यामुळे तुम्ही ही केस आता थांबवू शकता. आबा जेव्हा असं म्हणतात तेव्हा रोहिणी, राहुल आणि नैना तिघांनाही खूप आनंद होतो. राहुल म्हणतो की चला मग आता सगळ्यांचा संशय मिटला ना. आबा म्हणतो की हो हो आता सगळ्यांचा संशय मिटलाच आहे, सगळ्यांचं शंका निरसन झालंच आहे, त्यामुळे सगळेजण आता आपापल्या कामाला लागा. मग त्यानंतर पोलिसही तिथून निघून जातात आणि जे ते आपल्या आपल्या रूममध्ये निघून जातं. परंतु कलाच्या डोक्यामध्ये कुठेतरी हा खटकाच असतो की हे काहीतरी चुकीचं घडतंय, हे जसं दाखवलं जातंय ना तसं नाही आहे, याच्या पलीकडे सुद्धा जाऊन काहीतरी इतिहास आहे आणि काहीतरी अशी गोष्ट घडली आहे की जी माझ्या नजरेला दिसत नाही आहे. कला याच गोष्टीचा विचार करत असताना राहुल मात्र तिच्या मागे उभा राहून हसत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की त्याने खूपच तीर मारलाय, एवढं सगळं प्रकरण त्याने व्यवस्थित हँडल केलंय. जे प्रकरण त्याच्यावर येणार होतं तर ह्या कलाच्या नाकाखालून ही सगळी सिच्युएशन मी दुसरीकडेच भरकटवली आणि आता मात्र ही कला काहीही करू शकत नाही, आता हिला काहीच भेटू शकत नाही आणि आबांनी स्वतः आता ही केस क्लोज करायला सांगितली आहे, त्यामुळे आता मला काही टेन्शनच नाही असं म्हणून राहुल स्वतःशीच हसत असतो. त्याचवेळी कला आता जोरात राहुलकडे बघते आणि मग राहुल आता शांत होतो. मग रोहिणी राहुलला म्हणते की राहुल चल इथून, इथे थांबायची काही गरज नाही आहे. मग राहुल आता तिथून निघून जातो, पण जाता जाता तो कलाशी हसत असतो आणि ते फार वेड असतं. कलाला पण वाटत असतं की हे काहीतरी विचित्र आहे. कलाला त्याचं हसणं अजिबात आवडलेलं नसतं आणि कुठेतरी आता रोहिणीवर आणि राहुलवर तिचा संशय अजूनच बळकट झालेला असतो. या गोष्टीचा आता ती अजून विचार करायला लागते. तर मित्रांनो, आजचा हा भाग आहे हा इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रात्रीच्या वेळी जेव्हा कला झोपत असते तेव्हा तिच्या मनात हा सगळा विचार चालू असतो, म्हणजे जे काही घडलेलं असतं तेच सगळं तिच्या मनात चाललेलं असतं. कला विचार करते की नाही, आबांनी जरी ही केस क्लोज करण्याची परमिशन जरी दिलेली असली ना, परंतु मला मात्र ही केस अजिबात क्लोज करायची नाहीये.
मला एक गोष्ट कळत नाही आहे की राहुलचं नेमकं काय चाललं आहे. राहुल हे सगळं का करतोय, म्हणजे एवढं एक्सप्लेनेशन द्यायची काय गरज होती. आणि रोहिणी मॅडम काही कारण नसताना सुद्धा मला एवढं का बोलल्या, इतकं का बोलल्या त्या. आता या सगळ्यावर फक्त एकच उपाय आहे, ते म्हणजे सावधगिरी. सावधगिरीनेच मी ही सगळी गोष्ट पार पाडू शकते आणि सावधगिरीनेच ही सगळी गोष्ट मी करू शकते. आता मला काहीही करून सावध व्हायचंच आहे आणि मला सावध राहावं लागेल. फक्त माझ्याच बाबतीत नाही तर अद्वैतच्याही बाबतीत. कलाला आता पूर्णपणे राहुलवर आणि रोहिणीवर संशय आलेला असतो. जरीसुद्धा रोहिणीने आणि राहुलने हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु ते प्रकरण मात्र कलाच्या मनात अजून जास्त उभारी घेत असतं आणि कलाच्या मनात आता त्यांच्या दोघांबद्दलही दाट संशय निर्माण झालेला असतो आणि कला आता त्या दोघांच्याही हात धुवून पाठीमागे लागणार असते. तर इकडे राहुल जेव्हा रूममध्ये बसलेला असतो त्यावेळी नैना तिथे येते. नैना राहुलला म्हणते की राहुल, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. नैना राहुलला म्हणते की राहुल, मला काही पैशांचे बंडल हवेत. राहुल म्हणतो की काय, तुला कसं काय वाटलं तुला पैशांचे बंडल भेटतील म्हणून. तेव्हा नैना म्हणते की राहुल, अरे माझं पूर्ण बोलणं ऐकून घे. मला पैसे माझ्यासाठी नको आहे. मला पैशांचे बंडल हे त्या कलाला उद्ध्वस्त करण्यासाठी हवेत. त्यामुळे तू काहीही कर आणि मला बंडल आणून दे. आणि राहुल, आता तुला विश्वासच होणार नाही, परंतु माझ्याकडे मात्र खूप जबरदस्त प्लॅन आहे. आता मी असं काहीतरी करून दाखवेल ना की ती कला नक्कीच कचाट्यात सापडेल आणि आणि ती कला आता सगळ्यांसमोर एक गुन्हेगार म्हणून असेल. बघ आता मी काय करते ते. तेव्हा राहुलला ही आयडिया नसते की ह्या नैनाच्या मनामध्ये नक्की चाललंय तरी काय. तर नैनाला पैशांचे बंडल कशासाठी हवेत, पैशांचे बंडल घेऊन ती नैना काय करणार आहे. असंही होऊ शकतं की पैशांचे बंडल घेऊन चोरीचा आळ ती कलावर टाकणार आहे किंवा चोरीच्या गुन्ह्यामध्ये आता ती कलाला अडकवणार आहे आणि मुद्दाम असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे कलाला त्रास होईल आणि सगळ्यांसमोर कलाच्या इमेजला ती डाग लावेल. बघूयात मित्रांनो आता पुढे काय होतंय ते, आपल्याला काय बघायला मिळतंय. परंतु जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. धन्यवाद.